झाला झुंबा? पण आज मी खूप थकलेली आहे. तुम्ही पटकन माझ्यासाठी काहीतरी करता का? चालेल. चला तर मग आज आपण रेणूसाठी उपमा करूया. आता मी कढईमध्ये रवा घेतला आहे, त्याला मी छान भाजून घेणार आहे. रव्यासोबत थोडंसं जिरं घातलं तर अजून छान चव येते. आता आपला रवा छान भाजून झाला आहे. आता आपण थोडंसं तेल घेऊ. थोडं जास्तच झालं पण ठीक आहे. यामध्ये थोडी मोहरी टाकू, थोडंसं जिरं घेऊन घेऊ, थोडंसं हिरव्या मिरच्या, छान कढीपत्ता, आपली मिरची छान शिजली आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडेसे गाजर घेऊ, थोडेसे मटर घेऊ. बायकोच्या हेल्थचा पण आपल्यालाच लक्ष ठेवावं लागेल, तशी ती आपला ठेवते. व्हेजिटेबल्स आपले छान आता भाजल्या गेले आहेत. पांढरा आणि पिवळा दोन्ही उपमे असतात, पण आपण आपला महाराष्ट्रीयन स्टाईलचा थोडासा पिवळा करू. थोडीशी मिरची पावडर घालू नावाला, थोडंसं मीठ, थोडीशी धणे पावडर. गरज नाही आहे पण टाकलं तर चांगलं लागते चव. आता आपण यामध्ये घेऊ आपला भाजलेला रवा आणि त्याच्यामध्ये गरम पाणी. अर्धी वाटी जर का रवा असेल तर 1 वाटी गरम पाणी घ्यावे. वाह, काय सुंदर रंग आलाय. आता रवा छान आटत आला आहे, छान मऊ झाला आहे उपमा. यामध्ये मला तूप टाकावंसं वाटतंय, पण एकदा तिला विचारून घेऊ रेणूला की तिला तूप आवडतं की नाही आवडत. उपमा आपला मस्त झाला आहे आता गरम गरम. आता आपण त्याचं छान प्लेटिंग करू. तिलाही वाटलं पाहिजे की शेफनी बनवला आहे. थोडीशी शेव, थोडी आजूबाजूला येऊ देतो म्हणजे ती प्लेट खाली नाही वाटत. आणि एक खूप माझा आवडता इन्ग्रेडियंट यात राहिला आहे, तो टाकूया. खोबऱ्याचा किस. खूपशा लोकांना आवडतो, खूपशा लोकांना नाही आवडत, पण मला आवडतो थोडासा, म्हणून मी टाकत असतो. आता विचारूया रेणूला हा उपमा कसा वाटला. आमचा कान्होबा पण बसलाय मध्ये. खातो का उपमा काना? हे काना? नाही. अरे वा, झालं का? काय केलं? उपमा छान केला, मस्त एकदम. आपण आता खाऊन बघूया. मस्त झाला उपमा, एकदम छान. आवडला ना? खूप आवडला, खूप. वा वा, छान, मस्त केलं एकदम.